इतर सर्व देव माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास, रेखेवरी मेख मारितो. तारक मंत्र काय आहे ना, तारक मंत्र हा प्रत्यक्ष स्वामी समर्थांचा आपल्या मानव जातीला दिलेला कल्याणकारी असा एक खजिना आहे. प्रत्येकापर्यंत तारक मंत्राचं महत्त्व कळावं आणि त्या तारक मंत्राचा सांगितलेला जो काही उपाय होता की एक पेला घेऊन तो पेला आपल्या डाव्या हातावर ठेवायचा, उजव्या हाताची 5 बोटं त्याच्यामध्ये, 5 बोटं म्हणजे कशी, ही नखं नाही डुबवायची, ही जी 5 बोटांची वरचं आवरण आहे ते फक्त स्पर्श करायचं. अच्छा. आणि तारक मंत्र म्हणायचा 11 वेळा. हा बिन खर्चाचा उपाय आहे. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला कुठले वेदोक्त ब्राह्मण किंवा कुठल्या मोठ्या महापूजा किंवा कुठल्या बोकडाचा बळी, रेड्याचा बळी द्यायचा नाहीये. हा बिन पैशातला सात्विक उपाय आहे. नामस्मरणासाठी कुठली वेळ, कुठलं बंधन, कुठलीही जागा याचं अवडंबर नाहीये. तुम्ही कुठेही बसून नामस्मरण करा, पण जे कराल ते तुम्ही मनातल्या मनात करा. ज्या वेळेला आपण एखादा पॉडकास्ट बघतो, स्वामी समर्थ महाराजांचा असो, शंकर महाराजांचा असो किंवा इतर अन्य कुठल्या देवतेचा असो, त्या पॉडकास्टच्या वेळेला जी एनर्जी निर्माण होत असते ना, त्या एनर्जीचा फायदा बघणाऱ्या व्ह्युअर्सला पण होत असतो. ही 20 रुपयाची नोट आहे आणि ही नोट तुम्हाला संपूर्णपणे दुमडून घ्यायची आहे. ही बघा, ही अशी दुमडायची. हा असा एक, हा बघा, हा त्रिकोण तयार करायचा. ही जी नोट आहे ती समोरच्याला द्यायच्या वेळेला हा त्रिकोण असा ओपन करून त्याला असं तुम्ही देऊ शकता. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तुमची जी लक्ष्मी आहे ती कोणी बांधू शकत नाही. तुम्हाला संकल्प करायचा आहे. एखादी गोष्ट तुम्ही कोणाकडनं घेतली किंवा एखादी गोष्ट कोणाला तरी दिली, जेव्हा तुम्ही देता त्यावेळी उजव्या हातात जल घ्यायचंय. ते पाणी घेऊन तुम्हाला फक्त संकल्प करायचा आहे की ही बाबा अमकी अमकी माझी सदर वस्तू आहे, मी समोरच्याला देतोय, पण त्या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचा तंत्र किंवा कुठल्याही प्रकारचा मंत्र काम करू नये, हीच माझी सात्विक इच्छा आहे, असं म्हणून ते पाणी त्या वस्तूवर शिंपडायचं. जो वास्तूमध्ये निपुण आहे त्यांनी जाऊन रायगडावरची एनर्जी चेक करावी, कारण रायगड किल्ल्यावरती इतकं पुण्याईनी भरलेलं भांडार आहे की ते भांडार आजही, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, त्यावेळी अंगावरती एक काटा उत्पन्न होतो. हा पुण्याईचा स्तोत्र आहे. तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या अशा वास्तूमध्ये तुम्ही जा. तुमच्या घराला आदर्श करायचंय की तुमच्या घराला लोकांनी तिरस्कारतेने बघायचंय, हे संपूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांच्या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दिला आहे. बरेच जणांनी त्यांना ट्राय केलं आहे, कॉल केलेत आणि बरेच जणांची त्यांनी चांगल्या प्रकारे मदतही केली आहे. ह्याच्या अगोदर स्वामींचे अनुभव त्यांनी सांगितले होते. आपल्यासोबत आहेत यश कदम. यश दादा आहेत आपल्यासोबत. नमस्कार दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर जो आपण शेवटचा पॉडकास्ट केला होता त्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच जणांना तारक मंत्रावरती जो उपाय तुम्ही सांगितला होता त्यांनी बऱ्याच जणांनी ते ट्राय केलं आणि त्यांच्या लाईफमध्ये चेंजेसही आलेत. आजचा पॉडकास्ट जो असणार आहे त्यात पण आपण बरेच काही असे उपाय सांगू प्रेक्षकांना ज्याच्यानी त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस होतील, त्यांना हेल्प होईल हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर. तर सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं पॉडकास्टमध्ये परत एकदा. तुम्ही पुन्हा आमंत्रित केलं त्यामुळे सागर दादा तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे वेळात वेळ काढून मला बोलवलं. हे प्रेक्षकांचं प्रेम आणि बऱ्याच जणांनी कॉमेंटही केली होती की त्यांना तुम्हाला परत बोलवायचं होतं. तर तुम्हाला शेवटचा पॉडकास्ट बघून लोकांनी रीच पण केलंय आणि बऱ्याच जणांची तुम्ही तशी मदत केली. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ते डिस्कस करू नक्कीच. सर्वात आधी जे लोक आपल्या पॉडकास्टवरती नवीन आहेत त्यांना तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. माझं नाव यश कदम. मी माणगाववरनं आलो आहे. लोकांचा जो काही प्रतिसाद होता त्या पॉडकास्टसाठी, त्या विनंतीला मान ठेवून हा नवीन पॉडकास्ट आज परत आपण स्टार्ट करणार आहोत. सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर तारक मंत्रावरती लास्ट टाईम आपला उपाय जो तुम्ही सांगितला होता तो एकदा जरा आपल्या ऑडियन्सला सांगा. तारक मंत्र काय आहे ना, तारक मंत्र हा प्रत्यक्ष स्वामी समर्थांचा आपल्या मानव जातीला दिलेला कल्याणकारी असा एक खजिना आहे. जो दिसणारा खजिना आहे तो संपून जातो. संपतो म्हणजे कसा, तर दागिने आहेत, पैसा आहे, अडका आहे, बँक बॅलन्स आहे, हे संपेल. पण तारक मंत्र हा जो काय असा आहे, विश्वनाथ वराड पांडे म्हणून नागपूरचे एक सद्गृहस्थ होते, त्यांनी ह्या तारक मंत्राचं स्फुरण केलेलं आहे. अंतर्मनातना स्वामींनी जी काही त्यांना प्रचिती दिली त्या प्रचितीचा प्रसाद म्हणजे हा तारक मंत्र आहे. तारक मंत्र ज्यावेळी आपण जपतो त्यावेळी त्याच्या नावातच दिलेलं आहे की तारक मंत्र, तारणारा मंत्र तो म्हणजे तारक मंत्र.
अच्छा. तारक मंत्राचा तुम्ही जो काही जप आहे तो तुम्ही लाख पटीने करा, 1.25 लाख पटीने करा, तो त्याप्रमाणे तुम्हाला फायदा देतो. अच्छा. तारक मंत्र आज लोक म्हणतात की तारक मंत्र कुठे जपायचा, कसा जपायचा, हेही लोक विचारतात. तारक मंत्र जपा, तुम्ही कुठेही जपा. अगदी तुम्ही स्मशानामध्ये असाल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल, तुम्ही एकांत स्थळी अडकलेले असाल, तर अशा ठिकाणी जरी तुम्ही तारक मंत्र म्हणालात तर तारक मंत्र काय करतो, तारक मंत्र तुमच्या मनाला बळकटी देण्याचं काम करतो. अच्छा. चमत्कार हे घडतात तारक मंत्रामुळे. पण ते कसे, तुम्ही ज्या एनर्जीने, तुम्ही ज्या पॉझिटिव्ह वेने तारक मंत्र जपाल त्या वेनुसार तो तारक मंत्र तुम्हाला फळ देतो. तुम्ही ज्या वेने म्हणाल म्हणजे काय, तर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीसाठी तो जर वापरलात तर तो तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिप्लाय देणार. गेल्या वेळेच्या पॉडकास्टमध्ये एकाने अशी कमेंट केलेली की दादा, तुम्ही जे म्हणता की नामस्मरण, तारक मंत्र ह्याचा वापर, नामस्मरणाचा वापर लोक दुसऱ्यांच्या वाईटासाठी करतात. ह्याचा अर्थ काय, तर लोक दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी देखील नामस्मरण करतात. अशी लोकही जगामध्ये आहेत की देवाकडे प्रार्थना करताना शेजाऱ्याचं नुकसान होऊन दे आणि माझं भलं होऊन दे ही भावना मनामध्ये आणणं म्हणजेच दुसऱ्याचं नुकसान होऊन दे. आपण जेव्हा देवाशी बोलत असतो तेही एक प्रकारचं नामस्मरण आहे. ज्यावेळी परमेश्वराचं नाम आपण मुखामध्ये घेतो त्यावेळेला आपण त्या देवाचं कळत नकळत नामस्मरण करत असतो. अच्छा. की श्री स्वामी समर्थ म्हणताना तुम्ही लाखपटीने स्वामी समर्थ म्हणा, किंवा तुम्ही दिवसातना एकदा उच्चारण केलं, जांभई आली स्वामी, किंवा तुम्हाला ठसका लागला स्वामी, हेही एक प्रकारचं नामस्मरण आहे. त्यावेळेला जेव्हा आपण स्फुरण करतो की अरे शेजाऱ्याचं वाईट होऊन दे, माझं चांगलं होऊन दे, ही भावना करणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही चांगल्या भावनेतून बोलाल त्या पद्धतीनुसार तारक मंत्र तुम्हाला फायदा देत असतो. एक सद्गृहस्थ होते, गेल्या वेळेचा जो काही पॉडकास्ट होता त्या पॉडकास्टवरती त्यांनी टिप्पणी केली की तारक मंत्राचा जो काही उपाय सांगितला की तारक मंत्रामध्ये प्रचंड अशी अणुऊर्जेपेक्षाही मोठी ताकद आहे की जी ताकद तुम्हाला कुठल्याही संकटामध्ये तुम्ही पडले असाल त्या संकटातनं तुम्हाला बाहेर काढते. तारक मंत्राची प्रचिती आज करोडो लोकांना आहे. जीही लोक पॉडकास्ट बघतात त्या प्रत्येकापर्यंत तारक मंत्राचं महत्त्व कळावं. आणि त्या तारक मंत्राचा सांगितलेला जो काही उपाय होता की एक पेला घेऊन तो पेला आपल्या डाव्या हातावर ठेवायचा, उजव्या हाताची 5 बोटं त्याच्यामध्ये, 5 बोटं म्हणजे कशी, ही नखं नाही डुबवायची, ही जी 5 बोटांची वरचं आवरण आहे ते फक्त स्पर्श करायचं. अच्छा. आणि तारक मंत्र म्हणायचा 11 वेळा. ती जी तुमच्या अंतर्मनातली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती एनर्जी म्हणजेच स्वामी आहेत. ती एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरून ते पाणी तीर्थाप्रमाणे पवित्र होतं. आपण कुठल्याच प्रकारचं कर्मकांड सांगितलं नाही. त्यांनी तिथे विशेष नमूद केलं की आपण त्यांनी कर्मकांड सांगू नये, कुठल्या अंधश्रद्धेत पडू नये. हा बिनखर्चाचा उपाय आहे. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला कुठले वेदोक्त ब्राह्मण किंवा कुठल्या मोठ्या महापूजा किंवा कुठल्या बोकडाचा बळी, रेड्याचा बळी द्यायचा नाहीये. हा बिन पैशातला सात्विक उपाय आहे. हा जो तारक मंत्राचा अनुभव मी शेअर केला आणि त्यासाठी जो काही प्रेक्षकांनी, बघणारे जे कोण व्ह्युअर्स आहेत त्यांनी जो काही प्रतिसाद दिला तो खूप चांगला होता. खूप छान रिस्पॉन्स आला म्हणजे त्याच्यावर. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्मकांड सांगितलं गेलेलं नाहीये की कुठल्या जीवहत्या सांगितली गेलेली नाहीये. त्याच्यामुळे हा जो उपाय आहे ज्याच्यामध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. बोलणारी लोक तुम्हाला वाईट अर्थाने पण बोलणार, बोलणारी लोक तुमची वाहवाही पण करणार. बरोबर. लोकांचं कसं आहे ना, देवाचा फरक नाही आला की लोक देवही बदलतात. करेक्ट. देवही बदलणारी लोक आहेत ह्या जगामध्ये. पण तुम्ही तुमचा अढळ विश्वास स्वामी नामावरती, स्वामी कार्यावर आणि तुमच्या तारक मंत्रावरती ठेवा. तुमच्यावर कितीही भला मोठा प्रसंग जरी आला असेल ना तरी त्यातून संयम ठेवा. तो संयम तुम्हाला त्या प्रसंगातना स्वामी कृपा होऊन बाहेर काढण्यास नक्की मदत करतो. बरोबर आहे. आणि दादा, स्वामींचं जप जे आपण करतो त्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स असतात का? म्हणजे त्याची वेळच असू दे, जसं तुम्ही आता म्हणालात की जांभळी दिल्यावर पण स्वामी, ठसका लागला स्वामी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण ते जे करतो ते पण एका प्रकारचं नामस्मरण आहे. त्याची असं काही वेळ आहे का त्याच वेळी आपल्याला नामस्मरण करायचं आहे? नाहीतर मग त्याला काही असं
पाळणं असं काही आहे का त्याच्यात, की ह्या गोष्टी आहेत, नाही तर लेडीजला नाही बोलायचं आहे, नाही तर लेडीजला ह्याच टायमाला, असं काही आहे का? कारण बरेच त्याच्यावरती कॉमेंट्स पण येतात. ज्यावेळी आपण लास्टचा पॉडकास्ट केला होता जपवरती, बऱ्याच लोकांनी कॉमेंट्स केली होती, लेडीज स्पेशली, की मी लेडीज आहे तर मी हे करू शकते का, मी ह्यावेळी करू शकते का? तर ते एकदा तुम्ही क्लिअर करा. नामस्मरण म्हणजे काय, तर तुम्ही त्या परमेश्वराला घातलेली आर्ततेची आळवणी असते. आळवणी म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळी तुमच्या इष्ट आराध्य देवतेला, आम्ही स्वामी समर्थांचं करतो नवे नवे, तर स्वामी आमच्याकडून त्यांचं करून घेतात. ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये उतरते ना, तेव्हा आपसूक तुमच्या मुखातनं नामस्मरण पडतं. नामस्मरण काय करतं, तुमच्या अखंड घराचं, तुमच्या संपूर्ण घराचं स्वामी समर्थ महाराज गाडा चालवतात. आपण जे म्हणतो ना, की थकल्या भागल्या घराचा एक पुरुष जो असतो तो संपूर्ण घराचा गाडा चालवत असतो. तुमच्या थकल्या भागल्या घराचा, तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा जो योगक्षेम आहे तो वाहण्याचं काम कोण करतं, तर स्वामी समर्थ महाराज. करेक्ट. ज्या वेळेला तुम्ही नामस्मरणाला बसता ती वेळ कुठली फिक्स नसावी. तुम्ही कुठल्याही वेळेला नामस्मरण करू शकता. अंतकाळ असता सदा पवित्र, म्हणजे सदा सर्व काळ जेव्हा तुमचं अंतःकरण पवित्र असतं त्यावेळेला तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणासाठी कुठली वेळ, कुठलं बंधन, कुठलेही जागा याचं अवडंबर नाही आहे. तुम्ही कुठेही बसून नामस्मरण करा, पण जे कराल ते तुम्ही मनातल्या मनात करा. बाहेर गेल्यानंतर लोकांना दाखवायचं नाही आहे आपल्याला की आपण जोरजोरात, त्याला काय म्हणतात, शो ऑफ करणं. तुम्ही जोरजोरात नामस्मरण करताय आणि 4 लोक तुमच्याकडे बघतायत, त्याला अर्थ नाही. तुम्ही अर्थतेने जी भगवंताला आळवणी करता तेव्हा तुमचा भगवंत नामस्मरण रूपाने तुमच्यापर्यंत नवे नवे तर तुमच्या सोबतीला बाजूला असतो. बरोबर. ज्या वेळेला आपण एखादा पॉडकास्ट बघतो, स्वामी समर्थ महाराजांचा असो, शंकर महाराजांचा असो किंवा इतर अन्य कुठल्या देवतेचा असो, त्या पॉडकास्टच्या वेळेला जी एनर्जी निर्माण होत असते ना, त्या एनर्जीचा फायदा बघणाऱ्या व्ह्युअर्सला पण होत असतो. करेक्ट. कारण त्या गेल्या पॉडकास्टमध्ये एक लेडीज आहेत, त्यांनी एक कमेंट टाकली की आम्ही तुमचा पॉडकास्ट बघत होतो आणि अचानक आम्हाला फोन आला की आमचं अमकं काम अडकलं होतं तर ते झालं. तर ते काय असतं ना, की ज्या वेळेला आपण पॉडकास्टसाठी बसतो किंवा इतर कुठल्या गोष्टीला बसतो, ज्या वेळेला तुम्ही करता स्वामींना म्हणता ना, त्यावेळी त्या कार्याला यश देण्याचं काम, प्रोग्रेसला पुढे पुशअप करण्याचं कार्य जे आहे ना, ते स्वामी महाराज करत असतात. बरोबर. मग तुम्ही सांगितलेला उपाय जर 40 लाख लोकांना त्याची प्रचिती आली असेल, मग त्या उपायामध्ये काहीतरी तथ्य आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नसावी. राईट. तुमचे सद्गुरू जर श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर तुम्ही कोणाचाही विचार न करता महाराजांचे विचार पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये पुशअप करणार. देव काय करतो, आपल्याला आपले जे गुरु असतात ते आपल्याला पुशअप करायचं काम करतात, की बाबा तू पुढे चालत राहा, मी कायम तुझ्या सदैव सोबत आहे. बरोबर. फक्त तुमची कर्म, तुमचं अंतःकरण तुम्ही निर्मळ ठेवा. लोकांबद्दल द्वेष करू नका, कोणाची निंदा करू नका. आपल्या गुरूंना ते अभिप्रेत असतं, की कारण कसं आहे ना, आपण ज्यावेळी समाजामध्ये राहतो ना, त्यावेळेला समाजामध्ये आपल्याला आपल्या गुरूंच्या नावाने ओळखतात. करेक्ट. जर तुम्ही शंकर महाराजांचं करत असाल, तुम्ही श्री साईनाथांचं करत असाल, त्यावेळेला तुमच्याकडनं जर काही चूक झाली तर समाजातली लोक, ज्या समाजात आपल्याला राहायचं आहे, ते आपल्याला न म्हणता आपल्या गुरुला बोल देतात. मग ते होऊ नये म्हणून तुम्ही कायम सावधानतेने नामस्मरण रूपाने पावलं टाकायची आहेत, की तुमच्याकडनं कुठली चूक घडता कामा नये. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जर मी सिगरेट पित नसेन, जर मी व्यसन करत नसेन, तर मला दुसऱ्याला 100 वेळा बोलण्याचा अधिकार आहे की बाबा तुम्ही ते व्यसन करू नका. पण जर मी गल्लीत जाऊन कुठे पानटपरीच्या पाठीमागे उभा राहून जर ते व्यसन करत असेन, तर मला कीर्तनं द्यायचा किंवा मला निरूपण करायचा म्हणा, किंवा मला कुठल्याही गोष्टीवरती प्रबोधन करण्याचा अधिकार नाही. आणि तुम्ही आता असं म्हणालात की स्वामींचं ते पॉडकास्ट ऐकताना एका व्यक्तीचं काम झालं, त्यांनी कॉमेंट अशी केली होती. तर तसंच ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला कॉल केले त्यामधला काही असा अनुभव सांगा जो स्वामींच्या कृपेने झाला.
प्रेक्षकांचे म्हणाल तर भरपूरशे स्थानिक लोकांचे कॉल आले, भरपूरशा लोकांनी मित्रांकडून नंबर घेऊन त्यांनी पर्सनल कॉलवरती बोलणं केलं की बाबा दादा असे असे प्रॉब्लेम आहेत घरामध्ये. आता काही घरांमध्ये वास्तूचे प्रॉब्लेम होते, काहींच्या घरामध्ये म्हणाल तर काही नेगेटिव्ह एनर्जीज होत्या. तर अशा लोकांनी पण कॉल केले की बाबा आमचं असं होऊ शकतं का, तुमच्याकडून काही होऊ शकतं का. तर अशा ठिकाणी स्वतः प्रॉपर जाऊन त्या गोष्टीमध्ये स्वतः ध्यान देऊन तिकडची नेगेटिव्ह एनर्जी काढण्याचा 99% प्रयत्न झाला. कारण 99% आपण आपलं काम करत असतो, आपला देव आपल्यासोबत असतो. 1% त्या घरातल्या लोकांचं पण योगदान खूप महत्त्वपूर्ण असतं. की मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे एक क्लायंट होते, त्यांनी देखील पॉडकास्ट बघून फोन वगैरे केला आणि त्यांना त्यांच्या मुलासाठी नोकरीचा प्रश्न होता. त्यांनाही स्वामी समर्थ महाराजांची सेवा दिली आणि त्या सेवेतून 1 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे 1 महिना पूर्ण व्हायच्या 2-3 दिवस अगोदर त्यांच्या मुलाला नोकरी लागली. ही महाराजांची कृपा. ते पेढे वगैरे घेऊन आलेले पण सांगितलं ही जी काय आहे ती स्वामींची कृपा आहे. स्वामी समर्थांमुळे तुम्हाला नोकरी मिळालेली आहे. तुमच्या मुलाची मेहनत. आज लोक हे म्हणतात की अरे स्वामी वगैरे काय नसतं, पण स्वामी आहेत. तुम्ही जी काय मेहनत करता, लोक हे म्हणतात की असं थोडी आहे दे हरी आणि खाटल्यावरी, म्हणजे तुम्ही जर मेहनत नाही केली आणि स्वामींना नुसती आळवणी केलीत नाही. तुम्ही मेहनत करा, त्या मेहनतीचं फळ स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्की देणार. अगदी बरोबर. तुम्ही जर म्हणाल की मी आयता बसून राहीन, महाराजांना आयतं बसलेलं बिलकुल आवडत नाही. तुम्ही काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण करा आणि ते नाविन्यपूर्ण करत असताना त्या प्रत्येक गोष्टीला स्वामींचं नाव घ्या. करता मी म्हणशी तेणे पावी दुःख अपकीर्ती अपयश, पण करता श्रीराम म्हणशी तेणे पावे यश कीर्ती सन्मान. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आराध्याला तुमच्या केलेल्या प्रत्येक म्हणजे अगदी तुमच्या घरामध्ये तुम्ही वरण बनवलं आहे, तुमच्या घरातल्यांना आवडलं, तुम्ही सरळ तुमच्या कर्त्याचं नाव लावायचं की बाबा मी नाही केलं, माझ्या स्वामींनी केलं, मी नाही केलं, हो माझ्या रामाने केलं. आज आपण जी ही विभूती मंडळी बघतो की गोंदवलेकर महाराज आहेत किंवा साईबाबा आहेत किंवा स्वामी समर्थ आहेत, लोकांचे प्रचंड अनुभव आहेत. त्या लोकांना एकच सांगणं आहे की तुम्ही जे कार्य कराल त्यासाठी स्वामींचं तुम्ही नाव लावा. स्वामींचं नाव लावाल. जे कार्य माझ्या हातून घडतंय, ज्या वेळेला लोक येतात, आजही खूपशा लोकांचे कॉल चालू आहेत की बाबा आपल्याला ह्यातून मार्ग द्या, काहीतरी अडचण आहे त्यातून मार्ग द्या, काहीतरी सांगा. म्हणजे अशा वेळेला आपण त्यांच्याशी कॉलवर बोलून किंवा त्यांना आपल्या घरी एक विशिष्ट वार ठेवलेला आहे, त्या वाराला ते येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना एक प्रोसेस आहे की बंधनं, काही लोकांवर बंधनं घातली जातात. लक्ष्मी बंधन केलं जातं, व्यापारामध्ये बंधन केलं जातं, नात्यांमध्ये बंधनं केली जातात. मध्यंतरी एक असंच कपल आलेलं, आपला जो जुना पॉडकास्ट आहे तो बघून, की त्यांच्या दोघांमध्ये 7ही दिवस भांडणं व्हायची. अच्छा. म्हणजे जे वार आहेत आपले त्या वारानुसार त्यांची भांडणं व्हायची. भांडणं झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की अरे आपण का भांडलोय. ओके. मग अशा वेळी ती दोघं जण भेटायला आलेली की दादा आमची दोघांची रेग्युलरची भांडणं होतात, असं आमचा एकही दिवस जात नाही. त्यांचं ज्यावेळी चेक केलं गेलं, त्या चेक केल्याच्या नंतर असं दाखवलं की त्यांच्यावरती आपण एक म्हणतो ना की कपल जे असतं म्हणजे नवरा आणि बायको, तर त्यांच्यामध्ये नातं टिकू नये म्हणून त्यांच्यावर तंत्र केलेलं. अरे बापरे. का तर त्यांचं नातं टिकू नये म्हणून. मग त्यांना एक विशिष्ट सेवा दिली गेली, त्यांना काही आपण उपाय सांगितले, ते उपाय त्यांनी करणं आणि ते उपायावरती त्यांनी ठाम राहणं हे त्या समोरच्यावर डिपेंड आहे. करेक्ट. शिक्षक ज्या वेळेला संपूर्ण वर्गाला शिकवतो ना, त्यावेळी तो आर्ततेने आणि काकुळतेने शिकवत असतो. त्यांनी दिलेला धडा विद्यार्थ्यांनी गिरवला आहे की नाही हे स्वतः विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. प्रत्येकाकडे शिक्षक स्वतः वैयक्तिक लक्ष नाही देऊ शकत. 100 विद्यार्थ्यांना तो ओरडून सांगणार की हे करा, पण ते करणं त्या विद्यार्थ्याच्या मनावर आहे. आणि ते जे कपल आलं होतं त्या कपलने गोरेगाववरून, आमच्या इथे गोरेगाव म्हणून आहे, तिथून ते कपल आलेलं, त्या कपलनी ते केलं आणि त्यांना एक 30 ते 32 दिवस म्हणजे 1 महिन्यामध्ये त्यांना पूर्णपणे टोटल रिलीफ मिळाला. अच्छा. ते जेव्हा दुसऱ्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला ते आलेले तेव्हा त्यांच्या कपाळाकडे जेव्हा लक्ष गेलं, दोघांच्याही कपाळावरती आट्या होत्या. पण ज्यावेळी ते सेकंड टाईम भेटायला आले त्यावेळी दोघंही हसतमुखाने आले. तुमच्या नात्यातला गोडवा टिकवायचा असेल तर तुमच्यावर डिपेंड आहे. तंत्र ही अशी गोष्ट आहे ना की तंत्राशिवाय पर्ण हलत नाही. ओके.
तंत्रावरती संपूर्ण पृथ्वी आधारलेली आहे. अच्छा. तंत्र म्हणाल तर आपण आज अनेक अशा रील्स बघतो, अशा व्हिडिओ बघतो ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की बाबा आम्ही तुम्हाला 15 दिवसात शिकवू, 1 महिन्यात शिकवू. चुकीचं आहे, अजिबात शिकवत नाही. तंत्र शिकण्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये लोणच्याप्रमाणे मुरत राहावं लागतं. ओके. ते होऊनही लोक आता अशी म्हणतात की बाबा आम्हाला कालीमातेचं दर्शन झालेलं आहे, आम्हाला श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे. आता मध्यंतरीच्या काळात बघितलं की एकाच्या अंगामध्ये हनुमंत येतात. ज्यांनी हनुमंताची सेवा करून अखंड आयुष्य घालवलं अशा समर्थ रामदास स्वामींना पण हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गोष्टींचा सामना करावा लागला. तेव्हा हनुमंत स्वारी त्यांच्या भजनामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन श्रवण करायचे. करेक्ट. मग हा हनुमंत कुठला अंगात येतो? हा जो हनुमंत येतो ना, हा पैशाचा हनुमंत असतो. ओके. की 4 लोकांनी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं, 4 लोकांनी आपल्याकडे बघावं, ही त्यामागची एक भावना असते. तुमच्याकडे एखादी सिद्धी असेल, तुमच्याकडे एखादी विद्या असेल, तर त्या गोष्टीचा वापर समाज कल्याणासाठी तुम्ही केला पाहिजे. ओके. म्हणते जर तुम्ही तांत्रिक असाल, जर तुम्ही सात्विक पद्धतीने भक्ती करत असाल, तर त्या गोष्टीचा जो वापर आहे तो समाज कल्याणासाठी झाला पाहिजे, ना की समाजातल्या लोकांना त्रास देण्यासाठी. ओके. तुम्ही केलेल्या कार्याची पोचपावती म्हणजे जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यासोबत गौरव होतो की बाबा तो स्वामीवाला आहे, लोक म्हणतात की तो स्वामीवाला आहे. गोंदवलेकर महाराजांचा शिष्य असेल, लोक म्हणतात तो गोंदवलेचे महाराज आहेत ना त्यांचा शिष्य आहे. हे लोक स्वतः सांगतात. तुम्ही केलेली वर्तवणूक हे तुमच्या गुरुकडनं तुम्ही जी शिकवण घेता त्याच्यावरती तुमचं ॲप्रिशिएट कायम होत असतं. ओके. तंत्र म्हणाल तर तुम्ही गुरु केल्याशिवाय तंत्र करू नका. आज आपण रील्समध्ये बघतो की हा मंत्र जपा, याचा 1.25 लाख जप करा, त्याचा 1.25 लाख जप करा, मग तुमची साधना होईल, मग मंत्र स्मशान जागृत होईल. ह्या ज्या काही आपण गोष्टी बघतो हे निव्वळ थोतांडा आहे. ओके. कारण ह्या गोष्टींपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. चंदनाचं लाकूड जेव्हा आपण सहाणीवर उगाळतो त्यावेळेला त्याचा जो गर असतो त्या गराचं महत्त्व एवढं आहे की ते जेव्हा भगवंत चरणी जाईपर्यंत चंदन अखंड शिजलेलं असतं. तसंच तंत्राच्या बाबतीमध्ये तंत्र शिकण्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं. जोपर्यंत तुम्ही झिजणार नाही ना तोपर्यंत तुम्ही तंत्र शिकणारच नाही. बरोबर. नाही तर तुम्ही 4 मंत्र म्हणाल आणि बोलाल की काष्ठाला पालवी फुलून दे, तर तसं होत नाही. तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स लागतात, तुमच्यामध्ये तेवढी संयमता लागते. आणि दुसरी गोष्ट, तुमचा स्वभाव भित्रा, घाबरट नसावा. कारण तंत्र ही अशी गोष्ट आहे, तंत्राच्या जोडीने अनेक भूतावळ येते. ओके. ती भूतावळ तुम्हाला तंत्र करत असताना, तंत्र मंत्र ह्या ज्या काही साधना आहेत त्या करत असताना तुम्हाला प्रचंड त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आजही असे भरपूरसे क्लायंट आहेत की ज्यांच्या स्मशानामध्ये जाऊन मी स्वतः अनेकशा विधी केलेल्या आहेत, त्यांची कामं होत नाहीत. अशा वेळेला त्या तंत्राचा सात्विक बाजू पण आहे आणि तामसिक बाजू पण आहे. मग त्या तामसिक बाजूमध्ये स्मशानामध्ये जाऊन एक छोटासा विशिष्ट विधी केला जातो. त्या विधीमध्ये जे काही आपले सेवक म्हणण्यापेक्षा ही जी भूतावळ आहे ते आपले मित्र असतात. कारण मनुष्याला दिलेलं वचन मनुष्य तोडतो, पण तुम्ही तुमच्या देवाला वचन द्या. तुम्ही ह्या ज्या काही शक्त्या आहेत त्यांना जे वचन द्याल तर ते वचन ते व्यवस्थितपणे पार पाडतात. ओके. मनुष्याला दिलेलं वचन की बाबा मी तुला उद्या अमकी अमकी वस्तू देईल, त्याचा उद्या कधी उगवतच नाही. पण जेव्हा त्या शक्तीला तुम्ही आवाहन करता, त्या शक्तीला आवडणारा जो काही भोग असतो तो तुम्ही जेव्हा देता, तो भोगही तुम्ही ठरवायचा असतो. प्रत्येक व्यक्तीची तंत्र मंत्र करण्याची पद्धत वेगळी आहे. भोग तुम्ही स्वतः ठरवायचा असतो. प्राण्याचा द्यायचा आहे की मिठाईचा द्यायचा आहे. पण आपल्याला कुठल्याच प्रकारची जीवहत्या नको, म्हणून तुम्ही भोजनाचाच जो काही भोग असतो तो द्यावा आणि मी तोच देतो. त्यातून लोकांची कामं झालेली आहेत, पण ते झाल्याच्या नंतर समोरच्या शक्तीला आपण सांगतो की बाबा त्या कालावधीनंतर तुम्हाला तुमचा भोग दिला जाईल. आजही अशी लोक आहेत ज्यांची कामं होऊन त्यांनी भोग न दिल्या कारणामुळे त्यांची कामं हातातून निसटून गेलेली आहेत. बरोबर. मग अशा वेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला ब्लेम न करता
तुमचं कुठे चुकलं हे बघितलं पाहिजे. करेक्ट. तुम्ही हजारदा नामस्मरण करता ते उपयोगाचं नाही. तुम्ही एकदाच आर्त आळवणी करा जी तुमच्या भगवंतापर्यंत पोचेल. राईट. मग ती कोणतीही शक्ती असेल, अगदी स्मशान भैरव असेल, स्मशान काली असेल, किंवा मग अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असतील. बरोबर. हाक अशी मारायची ना की तो देव तुमच्यापर्यंत धावत आला पाहिजे. ही आहे आळवणी करणं. आळवणी म्हणजे काय, तर तुम्ही देवाला बोलावून घेता तुमच्या सोबतीला, ओके. की तो तुमची कायम साथ देतो. आजही अशी बरेचशी लोकं आहेत ज्यांना तंत्र मार्गाने, सात्विक मार्गाने, काही रुद्राक्षांच्या रूपाच्या मार्गाने. मध्यंतरी एक क्लायंट आले होते, त्यांच्या घरामध्ये प्रचंड प्रमाणात अडचणी, पैशांच्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. मग अशावेळी त्यांना श्रीयंत्र सेवा दिली गेली. श्रीयंत्र सेवा म्हणजे काय आहे, तर त्या श्रीयंत्र महाललिता त्रिपुर सुंदरी देवीचं घर म्हणजे श्रीयंत्र. ओके. तुम्ही जे आज बाजारामध्ये मिळतात श्रीयंत्र, आपण रील्समध्ये बघतो की काचेमध्ये पिरॅमिड, त्याच्याखाली गोमती चक्र, त्याच्याखाली विशिष्ट वाळू, असं भरपूर काय काय करून पूर्ण पिरॅमिड तो मेणाने झाकून टाकलेला असतो. प्रत्येक गोष्ट ही उघड स्वरूपात ज्यावेळी असते त्यावेळी ती गोष्ट ब्रह्मांडातल्या सूक्ष्म अणुरेणूंना साथ देण्याचं कार्य करत असते. आणि बंद असते ती. बंद असेल त्या गोष्टीवरती अभिषेक होऊ शकत नाही. बरोबर. काचेमध्ये जर एखादं शिवलिंग ठेवलंय आणि तुम्ही काचेवर दुधाचा अभिषेक करताय, पण दुधाचा थेंब शिवलिंगाला लागतच नाहीये, मग त्या गोष्टीची पूर्तता ही होणारच नाही. म्हणजे तसं श्रीयंत्र ओपन हवं. श्रीयंत्र कायम ओपन हवं. महाललिता त्रिपुर सुंदरी जी देवी आहे, जिचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की पृथ्वीवरती तशा सुंदरतेची कुठली स्त्रीच नसेल. ती साक्षात भगवती जगज्जननी आहे. ओके. अशा महाललिता त्रिपुर सुंदरीचं अधिष्ठान म्हणजे श्रीयंत्र. त्या श्रीयंत्राचं पूजन प्रत्येक स्वामी भक्ताने नवे तर प्रत्येक सनातनी हिंदू व्यक्तीने स्वतःच्या घरामध्ये करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकांच्या घरी, म्हणजे बरेच जणांच्या घरी श्रीयंत्र आहेत. पण कसं आहे की आता लोक बोलतात की त्या श्रीयंत्राला आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये ती ऊर्जा आली पाहिजे. तर हे ऊर्जा येण्यासाठी काय करावं? ऊर्जा येण्यासाठी भरपूरसे प्रकार आहेत. तुम्ही ज्या वेळेला श्रीयंत्र बाजारातनं विकत आणता त्यावेळी मुख्य गोष्ट काय आहे, श्रीयंत्र संपूर्ण भरीव हवं. आणि श्रीयंत्राच्या पाकळ्या, श्रीयंत्राचे जे काही चौकोन आहेत, जे काही कोनाडे वगैरे आहेत, ते तुम्ही प्रॉपर मार्गदर्शक अशा व्यक्तीच्या हाताखालून ते श्रीयंत्र घालून ते बघावं की बाबा त्याला कुठे खाच खळगे नाहीत ना, कुठे त्याला प्रॉब्लेम नाही, म्हणजे प्रॉब्लेमॅटिक श्रीयंत्र नसावं. काही ठिकाणी खड्डे असतात, काही ठिकाणी त्याला चिरा पडलेले असतात, असं श्रीयंत्र भंग पावलेलं असतं. ओके. ते लोक तुम्हाला चिटकवणार, तुम्ही घरी घेऊन येणार, पण त्याचा काही फायदा होत नाही. श्रीयंत्र घरी आणल्याच्या नंतर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणाकडून त्याच्यावरती पंच अमृत जे असतं त्याचा अभिषेक वगैरे प्रॉपर करून तुम्ही रेग्युलर कसं ॲक्टिवेट करायचं त्याच्यावरती, ही तुमची 3 बोटं आहेत, ह्या 3 बोटांनी त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. जो तुमच्या महालक्ष्मीचा मंत्र आहे तो म्हणावा. तो तुम्हाला नसेल आठवत तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणा. तोही नसेल आठवत तर तो तुम्ही तुमची ओम श्री कुलदेवाय नमः, कुलदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणत त्याच्यावरती तुम्ही 11 वेळा अभिषेक करा, 51-52 वेळा करा. कुंकवाचा करायचा. ओके. ओरिजिनल कुंकू घ्यायचं, त्या कुंकवाचा अभिषेक त्या श्रीयंत्रावर करायचा 108 वेळा, जेवढं तुम्हाला जमेल तसं. बिझी लाईफ शेड्यूलमुळे कमी जरी केलं तरी देव तुमच्यावर रुसत नाही. कोणत्या दिवशी करायचा हा विशिष्ट अशी तिथी म्हणाल तर एक पौर्णिमा, गुरुवार, मंगळवार, शुक्रवार हे जे काही दिवस आहेत, ज्या आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपण देवांचे वार वाटून घेतलेले आहेत. मंगळवार भगवती देवीचा आहे, शुक्रवार आहे देवीचा. मग ह्या वारांना किंवा विशिष्ट तिथी असतात. विशिष्ट काही म्हणजे ललिता पंचमी जो दिवस आहे त्या दिवशी देखील श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन केलं तर ते तुमच्या घरासाठी उपयुक्त आहे. ओके. श्रीयंत्रावर केलेलं कुंकुमार्चन आज पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की श्रीयंत्रावर जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता त्यावेळेला ते श्रीयंत्र तुमच्या हातातल्या एनर्जीने, प्रत्येक मनुष्यामध्ये एक एनर्जी आहे, त्या एनर्जीने आपण म्हणतो ना की एक हिलिंग होतं, तसं त्या पद्धतीने ते श्रीयंत्र ॲक्टिव्ह होतं त्या कुंकवामुळे. ते कुंकू रेग्युलर घरातून बाहेर पडायच्या वेळेला
तुमच्या कपाळावर लावायचं आहे. त्याच्याने तुमची न अडलेली कामंही पूर्ण होतात. पण त्या गोष्टीसाठी एक वेळ लागतो. संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मी आज कुंकुमार्चन केलं, उद्या सकाळी मी चाललो कोर्टाच्या केसीसाठी आणि कुंकू लावून निघालो, नाही. त्या गोष्टीसाठी योग्य वेळ येणंही गरजेचं आहे. अगोदरचे खाचखळगे भरल्याशिवाय तुमची कामं होणार नाहीत. कुंकुमार्चन काय करेल, तुम्हाला बळ देण्याचं कार्य करेल. तुम्ही ज्यावेळी कुंकू लावाल त्यावेळेला तुमच्या मनात आपसुकती भावना येणार की अरे माझी ती केस आहे पूर्ण होईल. हे केल्यामुळे ते तुम्हाला सुरक्षा प्रदान करणार. तुमच्या घराला ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. ओके. कारण ते परम मंगल म्हणतो ना आपण, तसं ते कुंकू आहे. आणि ते कुंकू तुमच्या घरामध्ये मांगल्य निर्माण करेल. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील, आर्थिक समस्या, ज्यांच्या घरामध्ये अन्नधान्याचा ऱ्हास होतो, ज्यांच्या घरात अन्नधान्य टिकत नाही, अशा लोकांनी हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे ते कुंकू घेऊन एखाद्या शुभतिथीला तुमच्या घरातल्या अन्नधान्यांच्या डब्यामध्ये तांदळावरती त्या कुंकवाने स्वस्तिक काढायचा. त्याच्यावर हात ठेवायचा आणि 3 वेळा म्हणायचं कायम 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 कायम. हा 3 वेळा शब्द म्हणायचा की माझ्या घरातलं जे घटत चाललेलं अन्न आहे, माझ्या घरातला जे काही अन्नाचा ऱ्हास होतोय, हा ऱ्हास बंद होऊन हे अन्नधान्य कायम स्वरूपामध्ये इथे भरलेलं राहून दे. ही त्यामागची भावना असते. हा जो विश्वास आहे तो तिथं ती नेगेटिव्ह एनर्जी जी असते, जो त्या गोष्टीचा ऱ्हास करत असते, ते तोडण्यास पूर्णपणे मदत होते. हा ह्या कुंकवाचा महिमा आहे. अशा अनेकशा गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला जेव्हा तुम्ही घरामध्ये एंट्री करता, वास्तू जी आहे तुमची, त्या वास्तूमध्ये एंट्री करायच्या वेळेला तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुम्ही रांगोळी काढा. रांगोळी काढल्याने काय होतं, जर एखाद्या व्यक्तीने तंत्र केलं असेल तर ते तंत्र त्या रांगोळीत जातं. अच्छा. म्हणून पूर्वीच्या काळात मोठ्या मोठ्या वाड्यांच्या बाहेर, मोठ्या मोठ्या घरांच्या बाहेर रांगोळ्यांचे सडे असायचे. ह्याचं हे कारण आहे. पूर्वीच्या रांगोळ्या या धान्यापासून, जी धान्याची भरड निघते तांदळाची, त्यापासून केली जायची. का तर येणारे पशु पक्षी जे काय अंगणात येतील त्यांना ते खायला मिळायचं. ही त्यामागची भावना होती. पण आत्ताची पद्धत आहे रांगोळीची. आत्ताची रांगोळी टोटल केमिकल युक्त आहे, टोटल वेगळी आहे. पांढरी रांगोळी जी तुम्ही काढाल, जर तुमच्याकडे रंग नसतील तर त्या रांगोळीमध्ये फक्त हळद आणि कुंकू वरून टाकायचं आहे. पांढरी रांगोळी नुसतीच दारात कधीच काढायची नाही. कारण पांढरी रांगोळी जी आपण काढतो ती तंत्रानुसार ज्या घरात कोण मेलं असेल, शव कोण मेलं वगैरे असेल, अशा वेळेला ती नुसती पांढरी रांगोळी काढतात. म्हणजे कोण वारलं असेल त्यावेळी ती पांढरी रांगोळी काढली जाते. तुमच्या घरी जर मांगल्याचा काही दिवस असेल किंवा कुठला इतर दिवस, म्हणजे ज्या दिवशी शुभ घडणार आहे त्या दिवशी तुम्ही रांगोळी काढा. कलर नसेल तुमच्याकडे, हळद आणि कुंकू त्याच्यावरती फक्त टाका. येणारी एनर्जी तिथं स्तंभन होते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वतः पाळू शकता. तुमच्या घराला नंदनवन कसं करायचं आहे हे तुमच्या हातामध्ये. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा, कारण कसं आहे ना, आपण लहान लहान चुका करतो. चूक तुम्ही बघितली असेल जी आपण हातोडीने ठोकतो. ज्यावेळी आपण लहान लहान चुका करतो त्या चुकांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्या चुकाचं रूपांतर होतं खिळामध्ये. आणि तो खिळा आपल्या पायाला लागला की मग आपण देवाकडे दोष देतो की अरे देवा हा खिळा कसा लागला मला. तेव्हा देव सांगतो की बाबा हा खिळा लागला नाही तर तू ज्या चुका केलेल्या आहेस ना, त्या छोट्या छोट्या चुकांमधनं हा खिळा उत्पन्न होऊन त्यांनी तुला जखम केलेली आहे. असं आहे. आणि दादा, आता जसं तंत्राचं तुम्ही म्हणत होता, तर मला नाही माहिती माझ्यावर कुणी तंत्र केलंय. तर बऱ्याच लोकांचे हे कॉमेंट्सही येतात की त्यांच्यावर तंत्र उपचार करण्यात आलाय, त्यांना त्यातून सुटका हवे. एकाचा असा कॉमेंट होतं की त्याच्या बिझनेसला कुणीतरी तंत्र उपचार करून त्यांचा बिझनेस डाऊन केलाय. आता समजा एखाद्याचा व्यवसाय आहे आणि त्याला नाही माहिती, चांगला ग्रोथ होता, चांगला बिझनेस फ्लोमध्ये होता, अचानक मध्ये डाऊनफॉल आलाय. आता त्याला ओळखायचं कसं की तो तंत्र उपचार झालाय त्याच्यावरती, आणि जर झाला असेल तर त्यातून बाहेर येण्यासाठी एक सिंपल उपाय काय असेल का त्यासाठी? सिंपल उपाय म्हणाल तर जर एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्याच्या घरावरती तंत्रोक्त विधी झालेला आहे किंवा काही ठिकाणी मसान सोडलं जातं, काही ठिकाणी आमच्या इथे एक म्हण अशी आहे की जर एखाद्याचा धंदा व्यवस्थित व्हायचा नसेल
म्हणजे आमच्या गावाला असे भरपूर नमुने आहेत की धंदा न होण्यासाठी लावसट प्रकार जो असतो तंत्रामध्ये, म्हणजे जो स्मशानातली ती एक एंटिटी आहे, अच्छा. एक प्रेत योनी आहे, ती सोडली जाते, जिच्यामुळे धंदा प्रचंड, म्हणजे लक्ष्मीबंधन जे म्हणतो ते केलं जातं. लक्ष्मीबंधन जे आहे ते दुसऱ्या प्रकाराने देखील होतं. त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या हातून त्याच्याच खिशातली नोट घेऊन त्या नोटीवरती तंत्र करून त्याची लक्ष्मी बांधली जाते. अच्छा. म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला नोट देतो त्यावेळी ती नोट पिरॅमिडसारखी दुमडून समोरच्या व्यक्तीला द्यावी. ओके. मग तो दुकानदार असो, तुमचा मित्र असो किंवा इतर कोणी असो. कारण ज्या वेळेला तुम्ही अखंड फ्लॅट नोट एखाद्याच्या हातात देता त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की ही माझी लक्ष्मी जी आहे ती मी माझ्या स्वखुशीने तुझ्या हातात देतो आहे. ही 20 रुपयाची नोट आहे आणि ही नोट तुम्हाला संपूर्णपणे दुमडून घ्यायची आहे. ही बघा, ही अशी दुमडायची. हा असा एक, हा बघा, हा त्रिकोण तयार करायचा तिचा. हा त्रिकोण तयार करून ही जी नोट आहे ती समोरच्याला द्यायच्या वेळेला हा त्रिकोण असा ओपन करून त्याला असा तुम्ही देऊ शकता. अच्छा. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तुमची जी लक्ष्मी आहे ती कोणी बांधू शकत नाही. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून एखादी वस्तू घेता त्यावेळेला, म्हणजे अगदी तर अगदी तुम्ही तुमची स्वतःची गाडीची चावी आहे ती जरी तुम्ही कोणाला दिलीत आणि तो 15 मिनिटात जरी आला आणि तुम्ही नंतर गेल्यानंतर काही ना काहीतरी घटना घडते. ह्या अशा गोष्टी घडलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी आहे. ज्याप्रमाणे आपण मागील व्हिडिओत म्हटलं की प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऑरा असतो, प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे की तुम्ही ज्या पद्धतीनुसार ती गोष्ट हँडल कराल त्या पद्धतीनुसार ती तुम्हाला फळ देत असते. तुम्हाला संकल्प करायचा आहे. एखादी गोष्ट तुम्ही कोणाकडनं घेतली किंवा एखादी गोष्ट कोणाला तरी दिली, जेव्हा तुम्ही देता त्यावेळी उजव्या हातात जल घ्यायचं आहे. ते पाणी घेऊन तुम्हाला फक्त संकल्प करायचा आहे की ही बाबा अमकी अमकी माझी सदर वस्तू आहे, मी समोरच्याला देतो आहे. पण त्या गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचा तंत्र किंवा कुठल्याही प्रकारचा मंत्र काम करू नये, हीच माझी सात्विक इच्छा आहे, असं म्हणून ते पाणी त्या वस्तूवर शिंपडायचं. संकल्प ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ओके. तुम्ही कुठलंही शुभ कार्य करा, कुठलंही काम करा, त्याच्या आधी संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. तंत्रापासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही तुमचं घर देखील हे अशा पद्धतीने वाचवू शकता. रोजच्या रोज तुम्ही उठायचं आहे, उंबऱ्याच्या बाहेर जायचं आहे. तुमच्या देवघरात शंख असणं खूप गरजेचं आहे. शंखातलं पाणी घेऊन उंबरट्यावरती संकल्प करून शिंपडायचं आहे की माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त शुभ शक्तींचंच आगमन झालं पाहिजे, अशुभ शक्तींचं आगमन होता कामा नये. हा संकल्प जेव्हा तुम्ही करताना आपोआप तुमच्या दरवाजावर कवच निर्माण होतं. कोणतीही जगातली मनुष्य प्राणी हा असा हुशार प्राणी आहे की ज्याला 2 हात आणि 2 पाय दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीचा वापर तो ह्या अशा गोष्टीत करण्यापेक्षा भलत्या गोष्टीमध्ये करतो आणि मग दुःखाला पात्र होतो. मग माणूस म्हणतो की अरे मी हे केलं नव्हतं, मग हे असं कसं झालं. पण त्याने अगोदर जी त्याची काही कर्म आहेत त्यात डोकावून बघावं. कारण ह्या ज्या काही तंत्राच्या गोष्टी आहेत, ह्या ज्या काही मंत्राच्या गोष्टी आहेत, ह्या आपसूक होत नसतात. मध्यंतरी एक कुटुंब होतं, त्या कुटुंबाच्या जे काही कुटुंब प्रमुख होते त्यांचा आम्हाला फोन आला. त्यांनी असं सांगितलं की त्यांचा जो नातू आहे त्याचा जो काही पहिला वाढदिवस आहे तो त्यांनी दणक्यात साजरा केला. करावा, का करू नये आजकाल. आणि त्यांनी ते सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा, त्याच्यावरती स्टेटस म्हणून टाकलं. बड्डे झाल्याच्या नंतर पुढचे जवळजवळ 15 दिवस त्यांचा मुलगा तापाने फणफणला. जे लहान लेकरू होतं तापाने फणफणलं. घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. अशा वेळेला त्यांच्या घरामध्ये जाऊन जेव्हा चेक केलं जातं त्यावेळेला समजलं की त्यांनी जे काही स्टेटस टाकले होते, त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या गोष्टींमधून त्यांना दृष्टबाधा लागली होती. लोक बंधनं करतात, नजरबंधन, लक्ष्मीबंधन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खरोखर आहेत. जी लोक म्हणतात ह्या गोष्टी नाही आहेत त्यांनी देखील व्हिडिओ बघावा आणि ज्या लोकांना ह्या गोष्टीवर विश्वास आहे त्या लोकांनी देखील व्हिडिओ बघावा. कारण ह्या गोष्टी आहेत. त्या घरात गेल्यानंतर कळलं की त्यांच्यावरती बंधन घातलेलं आहे. का? त्या लेकराची पुण्याई आहे की त्याचे आई वडील त्याचा पहिला वाढदिवस
त्यांच्या ऐपतीप्रमाणे जोरदार साजरा करतायत. करावा, का करू नये. पण समाज घटकातली काही लोक अशी असतात की ज्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. अशी ही एक म्हणतात ना, असा ही एक प्राणीवर्ग वेगळा आहे, कम्युनिटी आहे की स्वतःचं होऊन देत नाही, दुसऱ्याचंही व्हायचं नाही आणि बाकीचे त्यांचं पण होऊन द्यायचं नाही. तर ह्या अशांपासून वाचायचं असेल तर ह्या तुम्ही छोटे छोटे जे काही उपाय आहेत की जशी ही नोट सांगितली की ती तुम्ही दुमडून द्यावी, तुमचं लक्ष्मीबंधन हे स्तंभन होऊन जातं. दुसरी एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये की ह्या ज्या दुमडलेल्या नोटी आहेत त्या तुमच्या घरातल्या ज्या काही इष्टदेवता आहेत, कुलदेवता आहेत, त्या देवतांच्या खाली पिरामिडसारखा आकार करायचा. हा नोटीचा जसा दाखवला आणि ती प्रत्येक नोट संकल्प करून देवांच्या मूर्तींच्या खाली ठेवायची. संकल्प असा करायचा की हे भगवंता, हे जे काही धन आहे ते तू आम्हाला देतोयस. हे स्वामींची मूर्ती असेल त्या मूर्तीखाली एखादी 500ची नोट दुमडून ठेवावी किंवा 1000च्या 2, 500च्या नोटी दुमडून ठेवून द्यायच्या. तर तिथं संकल्प करायचा स्वामी महाराजांसमोर ना श्रीफळ ठेवून की भगवंता स्वामीराया, हे धन तू दिलेलं आहेस, त्याच्यामुळे हे धन कुठेही ह्याचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून आम्हालाही सद्बुद्धी दे. आणि ह्या धनावर जर कोण तांत्रिक प्रयोग करत असेल, मंत्र प्रयोग करत असेल तर ते तू तात्काळ स्तंभन कर. मग त्यावेळेला तुमची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आणि महाराजांची कृपा कायम राहून ते धन सुरक्षित राहतं. अशा वेळेला त्या धनावरती काही तंत्र प्रयोग केला जात नाही. एक मध्यंतरी अशी केस आली होती की ज्या केसमध्ये त्या लेडी होत्या, घरामध्ये प्रचंड प्रॉब्लेम होते. त्यांच्या घरी जाऊन घर चेक केलं, संपूर्ण घरात सगळं व्यवस्थित होतं. घरामध्ये त्यांच्या देवघरामध्ये सगळे देव होते. एक देवता जी होती ती फक्त त्यांनी शोकेशमध्ये ठेवलेली, ती पण काचेत. ते म्हणजे कोण? मी बडेजाव सांगत नाही की मोठेपणा सांगत नाही, श्री स्वामी समर्थ. गुरूंचं स्थान जेव्हा सगळं चेक केलं त्यावेळेला जी शक्ती गुरूंकडनं त्यांच्या घराला अभिप्रेत होती, कारण कसं आहे ना, गुरूंचं महत्त्व हे देवांपेक्षा मोठं आहे. साई सच्चरित्रात गुरूंचं वर्णन असं केलेलं आहे की इतर सर्व देव माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास, रेखेवरी मेख मारितो. गुरु हे जे आहेत हे देवांपेक्षा मोठे आहेत की गुरूंचं कार्य जे आहे ते जर तुमच्यावर देव कोपले तर तुम्ही मोठ्या मोठ्या हवन करता, पूजा करता. आपण म्हणतो, आपण पूर्वीचे दाखले घेतलेले आहेत की गुरूंचं महत्त्व म्हणजे देवाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे की जर देव कोपले तर देवांवरती अभिषेक केला जायचा, रुद्राभिषेक, पुरुषसूक्त, श्रीसूक्त असं म्हणून देवांना शांत केलं जायचं. का तर त्या देवांची कृपा त्या गावावर राहावी, त्या घराण्यावरती देवाची कृपा राहावी म्हणून त्या देवांना शांत करण्यासाठी हे यज्ञ, हे सूक्त जे आहेत ते निर्माण झाले आणि त्यातून ते देव शांत व्हायचे. पण जर गुरु आपल्यावर कोपले तर मग आपल्याला कोण वाचवणार, ही भावना आहे. त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर असं दिसलं की जे गुरु त्यांच्या देवघरामध्ये हवेत, जी स्वामी महाराजांची मूर्ती होती किंवा इतर साईनाथांची मूर्ती असेल, कोणाचीही मूर्ती असेल, जी देवघरात असणं अपेक्षित होतं ती मूर्ती त्यांच्या शोकेशमध्ये धूळ खात पडली होती. अशावेळी त्यांना सांगितलं, कारण प्रत्येक गोष्टीची स्पंदनं आहेत, ती स्पंदनं जाणवतात की बाबा स्पर्श केल्यावर ती वस्तू दुःखी आहे की सुखी आहे हे तुम्हाला आपोआप कळतं. त्यातून असं कळत होतं ना की बाबा महाराजांना देवघरामध्ये मुख्य स्थानी बसून त्यांच्या घराचा योगक्षेम व्हायचा होता. कारण ती जी स्त्री होती कुटुंब वत्सल्य बाई होती. गुरुचरित्रा म्हणा किंवा स्वामी लीलामृत म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या, पण तो फरक नव्हता पडत. कारण त्यांनी केलेली जी काही हे आहे भक्ती आहे ती घरातल्या महाराजांपर्यंत पोचायसाठी घरातल्या शोकेशमध्ये 2 काचांचं आवरण होतं. लोक असं म्हणतील की ती काचेचं आवरण गरजेचं नाही, महाराजांची भक्ती पोचते महाराजांपर्यंत. पण कसं आहे ना की तुमच्या घरामध्ये महाराजांची जर प्रतिमा असेल, ती तुम्ही अडगळीत ठेवली असेल आणि तुम्ही भक्ती करत असाल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. तर त्यांना सांगितलं की ही बाहेर काढा, स्वच्छ त्याच्यावरती धुवून पंचामृताचा अभिषेक वगैरे करून तुम्ही विशिष्ट मंत्रोच्चारण करून किंवा नुसता श्री स्वामी समर्थ जो जप आहे तो म्हणून देखील तुम्ही त्याच्यावरती अभिषेक करून ती मूर्ती तुम्ही स्थापन करा. हे झाल्यानंतर त्यांना 21 दिवसाचं एक अनुष्ठान म्हणा किंवा एक विधी दिला त्यांना. तो झाल्यानंतर घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत पार पडायला लागल्या.
हे महत्त्व आहे आयुष्यामध्ये आपल्या गुरूंचं. आपण जो बिझनेसचा प्रश्न घेतला होता की ज्या क्लायंटच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण चेक केलं होतं की बाबा त्यांच्या बिझनेसवरती लक्ष्मीबंधन केलं होतं. हे लक्ष्मीबंधन 2 प्रकारांनी होतं की सदर व्यक्तीच्या हातून नोट घेतली जाते किंवा सदर व्यक्तीच्या ऑफिसमध्ये जाऊन अशी एखादी वस्तू टाकली जाते की त्या वस्तूमुळे त्याच्या व्यापारामध्ये पूर्णपणे ठप्पता आणतात. ती आणल्याच्या नंतर सदर व्यवसाय जो असतो तो पूर्ण डबघाईला येतो. अशा वेळी काय करणं आहे, तुम्ही तुमचा संयम सोडायचा नाही आहे. तज्ज्ञ व्यक्तीला बोलावून किंवा मी तिथं गेलो त्यावेळेला सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या. त्यावेळेला आढळलं की त्यांच्याच हातातली नोट घेऊन त्याच्यावर तंत्रक्रिया करून त्यांची लक्ष्मी बांधून ठेवली. 2 प्रकारांनी गोष्टी केल्या जातात की बाबा एक नोट घेऊन किंवा एखादी वस्तू जी स्मशान रहित वस्तू असते ती टाकली जाते. मग ती भस्म असेल किंवा माती असेल किंवा इतर काही असेल लिक्विड रूपामध्ये ते टाकून पण बंधन केलं जातं. मग अशा वेळेला त्यांना 42 दिवसाचं एक अनुष्ठान दिलं गेलं की बाबा त्यांना एक सेवा दिली गेली आणि त्यांना सांगितलं की ही सेवा झाल्यानंतर तुम्ही अमक्या अमक्या देवाचा, मग तो स्वामी याग असेल, दत्तयाग असेल, व्यंकटेश याग असेल किंवा शिवरुद्र याग असेल, ह्यापैकी कुठलाही एक त्यांना सेवा दिली जाते. तो याग करून त्यांची लक्ष्मी जी आहे ती त्या बंधनातनं 42व्या दिवशी मुक्त होते. पण त्या 40 दिवसाच्या पिरियडमध्ये त्या व्यक्तीने ज्याची लक्ष्मी बांधलेली आहे त्या व्यक्तीने संयम ठेवणं खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण तो संयम जो आहे तो त्यांची जी बांधलेली लक्ष्मी आहे ती सोडवण्यास मदत करतो. मग त्यासाठी तुमच्या इष्टदेवतेची, तुमच्या कुलदेवतेची, ग्रामदेवतेची कृपा लागते. कारण सदरची जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचं चेक केल्याच्यानंतर असं आढळलं की त्या व्यक्तीला त्यांची फक्त ग्रामदेवता माहिती आहे, कुलदेवता माहीत नाही. तसंच त्या व्यक्तीला अनेक वर्षापासून त्यांची कुलदेवी स्वप्नामध्ये येऊन संकेत देत आहे पण ते त्यांना समजत नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्यावरती त्या कुलदेवतेची कृपा नसल्या कारणामुळे हे बंधन झालेलं आहे. ते बंधन आणि इतकी वर्ष ते ग्रामदेवतेची पूजा करतायत. ग्रामदेवता आणि कुलदेवता ह्याच्यामधली लोक गफलत करतात. ग्रामदेवता ही ग्रामदेवता आहे. ग्रामदेवता म्हणजे मावशी, कुलदेवता म्हणजे आई. लोक काय करतात, कुलदेवतेची पूजा करणं सोडून ग्रामदेवतेची पूजा करतात. आईला तुम्ही आई म्हणा आणि मावशीला तुम्ही मावशी म्हणा. ज्या देवतेचा मान पान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला देणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही कुलदेवतेच्या जागी ग्रामदेवतेला पूजत असाल तर मग काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतातच. कारण तुम्ही तुमच्या आईचा मान आई ठिकाणी द्या, मावशीचा मान मावशीच्या ठिकाणी द्या. त्याच्यामुळे ही गफलत होती ती. मग तेव्हा आम्ही काही विशिष्ट पद्धतीने त्यांची कुलदेवता शोधून काढली. ती कुलदेवता शोधून त्या कुलदेवतेला आवाहन करून त्यांची क्षमायाचना करून मग पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि 42 दिवसानंतर तो याग करून त्यांची लक्ष्मी त्या बंधनातून मुक्त झाली. ती मुक्त झाल्यानंतर समोरच्याची ही मेंटॅलिटी पाहिजे की बाबा माझी लक्ष्मी आता क्लिअर झाली. कारण जर आपण एखाद्याला 7 दिवसाचं 9 दिवसाचं अनुष्ठान देत असू, बिझनेससाठी म्हणा, कपलमध्ये भांडणं होतात म्हणा, तर त्या अनुष्ठानामध्ये त्या व्यक्तीने त्या गोष्टींचं पालन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा तुमच्या गुरूंवर, तुमचा तुमच्या कुलदेवतेवरती प्रचंड विश्वास हवा. कारण हा विश्वास जो आहे तुमच्यावर मोठ्यातलं मोठं तंत्र केलं असेल तरीही ते तंत्र दूर होण्यास मदत होते. ज्या लोकांना अशी भीती वाटते की आमच्यावरती कोण काय करतंय का, आमच्यावर कोण काय करेल का, अशा व्यक्तीने सोबत रेग्युलर जेव्हा ते घरातून बाहेर पडतात तेव्हा एक पिवळं वस्त्र, त्या वस्त्रामध्ये 2 लवंगा आणि एक जायफळाचा तुकडा हे त्या रुमालाच्या आत ठेवून त्या रुमालाची घडी घालायची आणि तो रुमाल खिशामध्ये ठेवून द्यायचा. ज्यांना अशी सतत भीती वाटत असते की आम्हाला कोण काय करेल का, आमच्यावर कोण काय दृष्ट नजर टाकेल का, अशा वेळेला कुठलंही पेंडेंट कुठल्याही खर्चात न पडता तुम्ही हा उपाय सहजपणे करू शकता. हा बिनखर्चाचा उपाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पिवळं वस्त्र वापरायचं आहे. आज आपण भरपूरशा घरांमध्ये बघतो की देवघरात जे वस्त्र वापरतो ते पूर्ण लाल रंगाचं असतं. लाल वस्त्र वापरणं अत्यंत चुकीचं आहे. लाल वस्त्र हे अग्नितत्व प्रतीक दाखवतं. त्याच्यामुळे लाल वस्त्र
जे दिवे लावतो आपण बल्ब, तोही लाल असतो. तो न वापरता तुम्ही पिवळं वस्त्र वापरा. पिवळं वस्त्र वापरल्यानंतर धन लक्ष्मी आकृष्ट होण्यास मदत होते. आणि ते येल्लो वस्त्र तुम्ही पिवळं जे म्हटलात त्याच्यामध्ये काय ठेवायचं? त्याच्यामध्ये 2 लवंगा ठेवायच्या आणि एक जायफळाचा तुकडा ठेवायचा. जो तुमच्यावरची जी काही नजरबाधा असेल, जी काही कुदृष्ट कुविचाराची लोकं असतात, त्यांची जी काही अमंगल विचार जे असतात, जे तुमच्यावरती पडणार असतात, ते तिथे स्तंभन होऊन निघून जातात. पण तो रुमाल ठेवत असताना तुमच्याही मनाची तेवढी पॉझिटिव्हिटी हवी की तो दिलेला उपाय नक्की नाही 200% काम करणार. हा तुमचा विश्वास महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे डाऊट घेऊन नका ठेवू तुम्ही. शंका जिथे घ्याल तिथे सगळं संपतं. कारण तुम्ही शंका असेल तर मग ते वर्क नाही करणार. ते वर्क नाही करत. कुठलंही कार्य, देवकार्य असो, गुरुकार्य असो, शंका आपण जिथं निर्माण करतो त्या ठिकाणी तो व्रास व्हायला सुरुवात होते. ती शक्ती कार्य करत नाही. जर तुम्ही डाऊट घेतलात तर मग तो सत्यानाश होऊन जातो. ओके. तर दादा, आता मगाशी तुम्ही जसं म्हणालात की नेगेटिव्हिटी एंटर नाही झाली पाहिजे घरामध्ये, म्हणून दारामध्ये आपण दोन्ही साईडला रांगोळी, सफेद रांगोळी आणि त्याच्यावर हळद कुंकू, ज्यांच्याकडे रांगोळी नाही आहे कलरवाली, ते काढायची म्हणजे घरात नेगेटिव्हिटी नाही येणार. आता त्याच्यासकट अजून काही असे उपाय आहेत का ज्याच्यानी घरात नेगेटिव्हिटीज नाही येणार? म्हणजे तुमच्या घराचा जो दरवाजा आहे त्याचा उंबरटा, त्या उंबऱ्याच्या दोन्ही बाजूनी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. कारण आणि तो दिवा म्हणजे दोन्ही बाजूनी 2 दिवे लावायचे. जसं आपण दिवाळीमध्ये आपल्या उंबरट्यावरती 2 दिवे प्रज्वलित करतो, तसे नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला दिवा लावणीची वेळ आहे ती 7:35 रोजच्या रोज संध्याकाळी तुम्ही दिवा लावला पाहिजे. सकाळी धावपळीची वेळ असते मान्य आहे, संध्याकाळी तुम्ही आल्यानंतर 7:35 ही दिवे लागण्याची वेळ आहे. त्या वेळेला तुम्ही दिवा लावून तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूनी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा. त्याच्यामध्ये 2 अखंड लवंग जी असते, पूर्ण लवंग फुलासकट, जी कुठेही कट झालेली नसावी, काही नाही, अशी लवंग एक लवंग त्या दिव्यांमध्ये टाकावी. ती कशासाठी? तर कुठलीही एनर्जी जी आहे, लवंग काय करते, कीड आपल्या दाताला लागली असेल किंवा इतर कुठलंही दुखणं असेल तर त्या बाधेला पूर्णपणे आराम द्यायचं काम लवंग करते. आणि लवंग तंत्रोक्त म्हणाल, शास्त्रोक्त म्हणाल किंवा सात्विक पद्धतीने म्हणाल तरीही तिचा भरपूर कार्यांमध्ये वापर केला जातो. त्याच्यामुळे ते स्तंभन होण्यासाठी 2 तिळाचे तेलाचे दिवे तुम्ही लावावेत. तुमच्या दरवाजाला तुम्ही रुद्राक्ष तोरण लावू शकता किंवा रुद्राक्ष तोरण, रुद्राक्ष महाग आहेत, जर परवडत नसतील तर तुम्ही तुमच्या दरवाजाला चंदनाचा लेप करून घ्या. आणि त्या लेपावरती एक तुळशीपत्र, तुळशीचं पान जे असतं ते तुळशीपत्र लावायचं. दोन्ही बाजूनी 2 लावायचे. तुळशीची माळ करावी. त्या माळेचं तोरण तुम्ही तुमच्या दरवाजाला लावू शकता. आपण जे म्हणतो की आज मार्केटमध्ये ॲक्रेलिकची फुलं आलेली आहेत, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ती एनर्जी निर्माण होत नाही. तुम्ही जे ताजं घालाल ते ताजं, शिळं अन्न हे शिळं अन्न आहे. ताजं खाऊन बाधणार नाही, पण शिळं खाऊन बाधणार हे तर नक्की. दुसऱ्या दिवशी पोट धरून दुखलं की ते समजायचं की शिळं अन्न, पण जर ते बाधलं नाही तर समजायचं ते चांगलं अन्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काही घालाल, देवाला फुलं घालाल, दरवाजाला तुम्ही फुलांची सजावट कराल, ती देखील तुम्ही ताज्या फुलांची करा. ताज्या तुळशीचा आपण हार विणतो, तुळस गुंफून, तो तुम्ही तुमच्या दरवाजाला लावा. सगळ्यात मोठी गोष्ट हरिद्रा, हळकुंड सगळ्यांनाच माहिती आहेत. 21 हळकुंड घ्यावी. ती हळकुंड सगळ्यात सोपा उपाय आहे. उजव्या हातामध्ये ती 21 हळकुंड हात धरून ठेवायची. त्या 21 हळकुंडावरती ओम शिवगंगाय नमः हा जप करायचा. किती वेळा? 21 वेळा. हा जप झाल्यानंतर त्या हळकुंडाची माळ करायची आणि ती माळ घरातल्या कुलस्वामीला घालायची. दुसऱ्या दिवशी ती माळ काढायची आदरपूर्ण आणि तुमच्या दरवाजाला लावा. तुमच्या घरामध्ये जगातली कुठलीही वाईट शक्ती कधीच एंटर करणार नाही. कुठलंही तंत्र असो, कुठलाही मंत्र असो, कारण हळद ही स्वतः पवित्र आहे, तुळस ही स्वतः पवित्र आहे. मग अशा वेळेला तुम्ही तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्या देखील तो धागा गुंफताना त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता.
हो. का तर तो एनर्जी फ्लो घरामध्ये येणार नाही. आणि हा अणुबॉम्बपेक्षाही सगळ्यात मोठा उपाय आहे हरिद्रेचा. जी हळकुंड आहेत ती 21 किंवा 11 जेवढं तुमच्या घराचं माप आहे त्यानुसार ती घेऊन त्याचं तोरण तुम्ही दरवाजाला बांधा. पण ते करत असताना ओम शिवगंगाय नमः, कारण हरिद्रा ही शिवाला प्रचंड प्रिय आहे. तुम्ही शंकराच्या देवळात जर गेलात, धोत्र्याचं जे फूल येतं ते धोत्र्याचं फूल नव्हे, धोत्र्याचं फळ, ते फळ तुम्ही हळदीमध्ये बुडवून त्याचा अभिषेक जो आहे तो शिवलिंगावर करावा. ज्या व्यक्तीवरती तंत्र प्रक्रिया झालेली आहे, ज्या व्यक्ती तंत्रोक्त पद्धतीने ग्रासलेल्या आहेत, की 8-8, 10-10 वर्षही लोकांवरती तंत्र राहिलेले आहेत जसेच्या तसे, किंवा नेगेटिव्हिटी जेव्हा तुमच्या घरातून जाते तेव्हा ती तुम्हाला टाटा बाय बाय करून कधीच जात नाही. ती काही ना काहीतरी तिचा थोडाफार अंश ठेवून किंवा काही ना काहीतरी परीक्षेची बाजू ठेवून जाते. मग अशी राहू नये. अशा वेळेला ते शिवलिंगावर त्या फळांनी अभिषेक करावा आणि ते ती जी हळद आहे ती आणून तुमच्या घरामध्ये त्याचा एक थेंब फक्त असा उडवायचा आहे तुम्ही. तो जो थेंब पडतो तो तुमच्या घरातल्या सर्व बाधा नाहीशा करण्यासाठी पुरेसा असतो. ओके ओके. अणुबॉम्बच्या स्फोटापेक्षाही सगळ्यात मोठा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे. ओके. हा बिनखर्चाचा उपाय आहे. हळकुंड प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये असतं. करेक्ट. आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करता येईल हे प्रत्येक भगिनीचं एक उद्देश असतं, की आपल्या मुलाबाळांनी आजारी पडू नये, आपली मुलं बाळं जी आहेत ती व्यवस्थित राहावी. त्यासाठी हा हळकुंडाच्या तोरणाचा उपाय आहे. फक्त तुमचा जप प्रॉपर झाला पाहिजे. ती 21 म्हणा किंवा 9 म्हणा 11 म्हणा, ही जी काही विषम संख्येतली हळकुंड आहेत ती हातात घेऊन त्या मंत्राचा जप प्रॉपर झाला की तुमच्या घरामध्ये एक आपसुकच सुरक्षा कवच निर्माण होणार. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये रिॲक्ट होता, ज्या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या घरात वागता, तीच एनर्जी घेऊन तुम्ही सकाळी तुमच्या घरातनं निघता. करेक्ट. तुम्ही भांडणं केलीत, अखंड दिवस वाईट जाणार. तुम्ही चांगल्या पद्धतीने घरामध्ये सकाळ जर तुमची उठत असेल तर तुमचा दिवसही चांगला जाणार. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या घरात वागता त्या पद्धतीनुसारच तुमची वास्तू हॅपी होम आहे का तुमची वास्तू दुःखी वास्तू आहे हे तुम्ही स्वतः निर्माण करत असता. करेक्ट. मग अशा वेळेला आपण ज्यावेळी ते घर दत्त निवास म्हणा किंवा हॅपी होम पद्धतीनुसार, जर हॅपी होम म्हणजे काय, आनंदी वास्तू, जर आपण आपलं घर आनंदी वास्तूच्या प्रमाणे ठेवत असू तर जगातल्या कुठल्याही ताकदीची हिंमत नाही की तुमच्या घराचा उंबरठा ओलांडेल. पण तुमच्या घरात जर तुम्ही केलेल्या कुरबुरीमुळे जर भांडणं होत असतील तर तुमच्या घराला वाईट शक्तींना तसेच अघोरी प्रवृत्तींना तुम्ही स्वतः निमंत्रण देता. ह्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता. ह्यासाठी इथलं कुठला देव किंवा गुरु जबाबदार नसतो. म्हणजे नेहमी बाहेरून काय होणं हेच कंपल्सरी नाहीये. ह्या गोष्टी अंतर्गतही घडत असतात. स्वतःमध्ये घरात खुशी नसेल, भांडणं सारखी होत असतील तर बाहेरची नेगेटिव्हिटी लगेच अट्रॅक्ट तुम्ही आमंत्रण देता. त्या गोष्टीला तुम्ही आपसूक आमंत्रण देता. ज्याप्रमाणे तारक मंत्र म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत असेल तर तुम्ही स्वामी महाराजांना आमंत्रण देता की महाराज तुम्ही माझ्या जीवनामध्ये या आणि माझ्या आयुष्याचं सोनं करा. आज आपण असंख्य रील्स बघतो स्वामी महाराजांच्या की बाबा महाराज माझ्या आयुष्यात आले, सोनं झालं, अक्कलकोटला गेल्यानंतर समाधान मिळतं. आजही अंगावर काटा येतो कारण हे अनुभव आहेत. तारक मंत्राचा जो काही अनुभव सांगितला की बाबा असं असं करा, ह्यातून तुम्हाला नक्की फायदा होणार, तो जो फायदा आहे तो 40 लाख लोकांनी बघितला. त्या 40 लाखातल्या 10 लाख लोकांनी जरी तो उपाय केला ना तरी पण महाराजांपर्यंत त्यांची हाक पोचते. नवे नवे तर तुम्ही स्वामींचे सेवेकरी घडवता. स्वामी समर्थ ही जी देवता आहे ना ती कलियुगातली अधिष्ठान देवता आहे. जी तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हाक व्यवस्थितपणे ऐकत असते. तुम्हाला असं वाटतं की महाराज आपल्याला बघत नाही, महाराजांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे, पण स्वामींचं तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष आहे. तुम्ही जर स्वामींचे खरे भक्त नाही म्हणता येणार पण तुम्ही त्यांची एक राईच्या दाण्या एवढी जरी सेवा केलीत ना तरी ते तुम्हाला पर्वता एवढं देतात. बरोबर आहे. ते तुम्हाला पर्वता एवढं देतात. आज मी सांगू इच्छितो की महाडमध्ये सांबारखिंड म्हणून एक गाव आहे. त्यांची जी महाड नव्हे, महाडच्या बाजूला म्हणजे त्यांची ग्रामपंचायत वगैरे टोटल वेगळं पडतं. तिथं एक घर आहे. त्या घरामध्ये श्रीयंत्र दिलेलं आहे मी.
त्या घरामध्ये ज्या वाईब्स आहेत, त्या एनर्जी आहेत, त्या एवढ्या प्रचंड प्रमाणातल्या आहेत की तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष मठात गेल्याचा अनुभव होतो. ओके. कारण ज्यांनी मला माळ दिली त्यांचं ते घर आहे चांभारखिंडीमध्ये. आई, वडील, मुलगा असं तिघांचं कुटुंब आहे. त्यांचं स्क्रीनवर नाव घेत नाही मी, पण ते चांभारखिंडीत राहतात आणि खूप शांत सोज्वळ फॅमिली आहे. आजही त्यांच्या घरामध्ये स्वामींची व्रतवैकल्य, स्वामींचं पूजन अर्चन हे त्यांच्या घरात तितक्याच उत्कंठतेने केलं जातं. म्हणजे जर त्या पॉडकास्ट बघत असतील आपला किंवा जर बघितला तर नक्कीच मी कौतुक करेन की जर तुम्हाला एनर्जीचा स्तोत्र बघायचा असेल तर अशा घरांमध्ये जावं. आपण जे म्हणतो की आमची वास्तू आम्हाला साथ देत नाही, तुम्हाला जगातली सगळ्यात सुंदर, परमपवित्र आणि मांगल्याने भरलेली वास्तू बघायची असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यकाळामध्ये एकदा रायगड किल्ल्याला भेट द्या. ओके. कारण रायगड किल्ला जो आहे तो वास्तुशास्त्रानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांकडून असा काही बनवला आहे की त्या किल्ल्याची पुण्याई आजही प्रत्येकाला प्रेरणा देते. ओके. किल्ल्यावरती असलेल्या असंख्य वास्तू आहेत. राजवाडा असो, राणी महाल असो, जगदीश्वराचं देऊळ आहे किंवा तिथं असलेलं देवीचं जे मंदिर आहे, ह्या प्रत्येक गोष्टी तिथल्या त्या ते जे आर्किटेक्चर होते त्यांनी अत्यंत सुबकतेने घडवलेले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की जशी एनर्जी आपल्याला मठात गेल्यावर, मंदिरात गेल्यावर, देवळात गेल्यानंतर आपल्याला मिळते, तशाच प्रकारची एनर्जी आपल्याला त्या रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर जाणवते. कारण त्या किल्ल्याचं महत्त्व असं आहे की 375 वर्ष उलटून गेली, आजही रायगड किल्ला भग्न अवस्थेत आहे. इतर किल्ल्यांवर तुम्ही जाल तर त्या किल्ल्यांमध्ये तुम्हाला एक भयानकता जाणवते. पण जो वास्तुविशारद आहे, जो वास्तूमध्ये निपुण आहे, त्यांनी जाऊन रायगडावरची एनर्जी चेक करावी. कारण रायगड किल्ल्यावरती इतकं पुण्याईने भरलेलं भांडार आहे की ते भांडार आजही, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, त्यावेळी अंगावरती एक काटा उत्पन्न होतो. हा पुण्याईचा स्तोत्र आहे. तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या अशा वास्तूमध्ये तुम्ही जा. मठात अशा ठिकाणी आपण जात असतो, पण ही वास्तू वास्तुकलेच्या स्थापत्यशास्त्रानुसार महाराजांनी आपल्यासाठी घडवलेली एक उत्तम अशी आदर्श वास्तू आहे. तुमच्या घराला आदर्श करायचं आहे की तुमच्या घराला लोकांनी तिरस्कारतेने बघायचं आहे, हे संपूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. आता दादा, आपण कुठे ना कुठे वास्तूबद्दल बोलतोय आणि ह्या अगोदर तुम्ही तंत्राबद्दल म्हणत होता, तर तंत्रासोबत जेव्हा तुम्ही वास्तू व्हिजिट करता, लोकांच्या घरी जेव्हा तुम्ही जाता वास्तूसाठी, त्यावेळी तुम्हाला असे काय गोष्टी आहेत ज्या चुका तुम्हाला सर्व घरात दिसतातच, ज्याच्यामुळे घरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसतात की चुकीच्या घडत आहेत? एकतर घरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणाल तर त्यांचं देवघर. ओके. ज्याप्रमाणे आपण रोजच्या रोज अंघोळ करतोय, अंघोळ करणं म्हणजे काय? शुचिर्भूत होणं, स्नान करून स्वच्छ होणं. प्रत्येक घरामध्ये आम्ही बघतो की त्यांच्या घरातले जे देव आहेत, बिझी शेड्यूल ते असं दाखवतात की ते हफ्त्यातनं एकदाच देव धुवून, स्वच्छ धुवून पूजन करतात. तुम्ही तुमच्या सगळ्यात मोठा दोष म्हणजे तुमच्या घरातले देव हे नित्य नियमाने तुम्ही स्वच्छ न करून त्यांची पूजा अर्चना न करणं. इवन तुमच्या घरामध्ये तुम्ही देवांना फुलं जे अर्पण करता त्याचं निर्माल्य ताबडतोब दुसऱ्या दिवशी जे काही तुम्ही समुद्रात न टाकता, तुम्ही तुमच्या घरात तुळस असेल किंवा तुमच्या घरात एखादा प्लांट असेल तिथे खत म्हणून टाका. ही सगळ्यात मोठी गोष्ट. रोजच्या रोज तुमचे देव धुणं, मग ते तुम्ही बेसनाने धुवा, पितांबरीने धुवा, ते अनिवार्य आहे ते धुणं. कारण हा सगळ्यात मोठा दोष आहे. कारण जर तुम्ही स्वतः स्वच्छ होत असाल रोजच्या रोज, मग तुम्ही तुमच्या देवांना का करत नाही? हा सगळ्यात मोठा. दुसरी गोष्ट, वास्तूमध्ये जी एनर्जी येते, जी काही एंटिटी प्रवेश करते, ते घरातल्या लोकांच्या तूतूमेमेमुळे. ज्यावेळेला घरामध्ये एकमेकांचं पटत नाही, ज्यावेळेला एक घरामध्ये 4 दिशेला 4 जणांची तोंडं असतात, त्यावेळेला नकळतपणे आपण वाईट शक्तींना आमंत्रण देतो. बरोबर आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर घरातला कर्ता पुरुष दारू पित असेल, हेही सगळ्यात मुख्य कारण आहे. तुमच्या घरामध्ये
तुम्ही स्वतः वास्तुदोष निर्माण करता, त्यालाही कारण हे आहे. दारू पिणाऱ्या घरामध्ये एकतर अशांततेचं प्रचंडपणे काहूर माजलेलं असतं. कारण दारू पिणाऱ्या घरामध्ये तुम्ही सुखी राहूच शकत नाही. कारण पिणारा माणूस एकटा पित नाही, तर तो घरातल्या लोकांची स्वप्नही पिऊन टाकतो. ओके. हे एक कारण आहे. तिसरं कारण, तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर बसून कोणाचीही निंदा नालस्ती करू नका. हे देखील तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींना आमंत्रण देण्याचं एक कारक मार्ग ठरू शकतो. ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत, त्या जेव्हा तुम्ही टाळाल ना, त्यावेळेला तुमचं घर आपसूक चांगलं बनतं. ओके. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट, एक 70 ते 80% घरांमध्ये घरच्या स्त्रीचा, तुमची बायको असेल, तुमची आई असेल, तिचा मान राखला जात नाही. सगळ्यात मोठं वास्तुदोषाचं हे महत्त्वपूर्ण कारण आहे. ओके. तुमच्या घरातली स्त्री जी आहे ती तुमच्यासाठी, तुमची आई असो, तुमची बायको असेल, ती तुमच्यासाठी तिच्या घरातल्यांचा त्याग करून इथे आलेली असते. बरोबर. कुठलाच पुरुष स्वतःच्या आईवडिलांना टाकून दुसरीकडे जाणार नाही. त्याच्यामुळे ती तुमच्यासाठी त्याग करून जो आलेला आहे, त्या त्यागाचं तुम्हाला एक जाणीव हवी, एक महत्त्व हवं की बाबा तिने आपल्यासाठी त्याग केलेला आहे, ती तिचं कुटुंब सोडून आलेली आहे. बहुतेकशा घरांमध्ये जे काही वाद निर्माण होतात, ह्याचं मूळ कारण हे आहे की ते घरातल्या स्त्रीला मान सन्मान देत नाही. कसं आहे ना, तुम्ही जेवढं तिला प्रेमाने हाताळाल, तेवढे तुमचे ग्रह, तेवढे तुमच्या ज्या काही स्टार्स म्हणतो जे आपले, ते तुमच्यावरती प्रचंड खुश राहणार. तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीला जर, बायकोला लाथाडत असाल, तर तुमचं नशीब फुटलंच म्हणून समजायचं. आणि जर तुम्ही तिला प्रेमाने सोनू मोनू म्हणत असाल ना, तर तुमचे ग्रह असे काही फिरतात ना की तुम्ही कुठे होतात आणि कुठे पोचाल ते तुम्ही हे करू शकत नाही. ओके. म्हणजे ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधनं माणूस शिकत असतो. आणि ह्या ज्या काही कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत घरातल्या स्त्रीचा, कारण जिथं स्त्रीचा आदर केला जातो ना, ते घर सगळ्यात सुखी घर आहे. पण जिथे, ज्या घरात तिची अवहेलना होते, तिचा मान राखला जात नाही, तिला शिवीगाळ, दारू पिऊन मारणं ह्या गोष्टी होतात, ती घरं आपोआपच स्वतःच्या कर्मांनी वास्तुदोषासाठी आणि वाईट शक्तीच्या एंटिटीसाठी आमंत्रित ठरतात. मग हे आपण ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. करेक्ट. चांगलं हवं आहे की वाईट हवं आहे, हे स्वीकारणं मनुष्यावर आहे. तर दादा, खूप चांगली माहिती तुम्ही आज दिली आपल्या प्रेक्षकांना. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपण न्यू टॉपिकमध्ये आजच्या डिस्कस केल्या आहे. तर प्रत्येक जणांना त्याचा म्हणजे उपयोग होणार आहे. आणि तुम्ही पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर आपण ट्राय करूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ते कवर करण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला लास्ट टाईम जे पॉडकास्ट झाल्यानंतर कॉल्स येत होते, बरेच मेसेजेस होते की त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं, पण काही कारणांमुळे ते पोहोचू नाही शकले. तर आता जर त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते काय करू शकतील? पॉडकास्ट झाल्यानंतर त्या पॉडकास्टच्या खाली सागरदादा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकतील. आणि आपला जो काही तिथे माहिती असेल ती तिथे लिहिली जाईल. त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कॉल करू शकता. तुमच्या समस्यांचं निराकरण अवश्य केलं जाईल. भेटायचं असेल तर कुठे येऊ शकता? तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला माणगावमध्ये यावं लागेल. तुम्ही जेव्हा कॉल कराल तेव्हा तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस जो काय आहे तो तुम्हाला दिला जाईल. आणि तुम्ही आल्यानंतर तुमच्या समस्येचं 100 नाही तर 200% निवारण केलं जाईल. बरोबर. याची खात्री आणि शाश्वती आम्ही देतो. कारण बरेच जणांना प्रॉब्लेम्स आहेत तंत्राचे, परत बरेच जणांना वास्तू रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. तर मी नक्कीच तुम्हाला पण म्हणेन की इतकं चांगलं नॉलेज आहे दादांकडे. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही पाहिलं, परत मागचा पॉडकास्ट पण तुम्ही पाहिलात. नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा दादांना. पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. कॉन्टॅक्ट नंबरही आहे. तुम्हाला जर ॲड्रेसवर व्हिजिट करायचं असेल तर त्यांना कॉल करा. ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील, ॲड्रेस सांगतील. माणगावमध्ये असतात दादा आणि ते पूर्णपणे तुम्हाला गाईड करतील. तर नक्की एकदा व्हिजिट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील स्वामींचे, दत्त महाराजांचे, शंकर महाराजांचे, नाहीतर अजून कोणते असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे.
तुम्ही इथे येऊन पॉडकास्ट माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत तुमचे स्पिरिच्युअल जर्नी जी आहे ती सांगू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.